राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा वेगानं घडामोडी घडू लागल्यात। सध्या सर्वाधिक बातम्या येत आहेत त्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधून। काल रात्री पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। विशेष म्हणजे यावेळी राष्ट्रवादीचे दोन बडे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे देखील वर्षावरच होते असं सांगितलं जात आहे। मुख्यमंत्र्यांची भेट ईश्वरपूरच्या नगराध्यक्षपदाबाबत झाल्याचं पाटील यांनी जाहीर केलं आहे। यावर आलेल्या प्रतिक्रियांमधली बिटवीन द लाईन ऐकल्यावर काहीतरी शिजत असल्याची शंका कोणालाही येईल। दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? जयंत पाटील यांची तटकरे पटेलांची वर्षावर खलबतं? सुनेत्रा पवारांनी घेतली प्रमुख नेत्यांची बैठक? शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील मंगळवारी रात्री 10:30 वाजता वर्षा बंगल्यावर गेले। राष्ट्रवादीचे दोन ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे देखील तिथे हजर होते म्हणे। सूत्रांच्या माहितीनुसार आधी मुख्यमंत्र्यांची पटेल तटकरेंसोबत चर्चा झाली आणि त्यानंतर चौघांनी जवळजवळ पाऊण तास खलबतं केली। 2 दिवसांपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांची ही बैठक झाल्याचं सांगितलं जात आहे। या भेटीगाठींमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी पक्ष चर्चेत आले आहेत। स्वतः जयंत पाटील यांनी मात्र ईश्वरपूरच्या नगराध्यक्षपदाबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं स्पष्टीकरण दिलंय। यावेळी पटेल आणि तटकरेंची भेट झाल्याचं वृत्तही जयंत पाटील यांनी फेटाळून लावलंय। ईश्वरपूर आमचं शहर जे आहे त्याच्या नगराध्यक्षपदाचा निर्णय हा चुकीचा झालाय एवढंच मला त्यांच्या कानावर घालायचं होतं आणि दुसरं कोणतंही काम नव्हतं। त्यामुळे माझ्याकडे कुठला कागदही नव्हता। मी त्यांच्याकडे काही निवेदन दिलं वगैरे अशी काही भानगड नाही। मी जाऊन त्यांच्याशी बोललो। ते बऱ्याच वेळाने बाहेर आले कारण त्यांनी बाहेर आले मला सांगितलं सॉरी माझं जरा मीटिंग चालू आहे पण काय आहे सांगा। मग मी त्यांना सांगितलं। सांगून भेट झाल्यावर मी निघून आलो। त्या पलीकडे कोणती चर्चा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ना। माझ्या पक्षात अंतर्गत कोणतीही घालमेल नाही, सगळे शांत आहेत आणि आम्ही सगळे एकत्रित आहोत। त्यामुळं दुसऱ्या पक्षांवर मी बोलणं योग्य नाही। आणि कालच्या भेट जी आहे आता हे आपण ज्यांचा उल्लेख करताय ते दोघं जर मला भेटले असते तर मी तुम्हाला सांगितलं असतं हो भेटले म्हणून। भेटच झाली नाही तर मी हो तर कसं म्हणू। त्यामुळे माझा काही त्यांच्याशी संपर्क होण्याचा प्रश्न यापूर्वी नाही। महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही नेमका हाच राग आळवलाय। जयंतराव तर ऑफिशियली गेले होते, गाडीने गेले, गाडीने आले। त्यांनी जयंतरावनी काय हुडी बुडी घातली नव्हती, ऑफिशियलीच गेले, काही प्रॉब्लेम नाही। एक तिथे सुनील तटकरे जी आणि प्रफुल्ल पटेलजी होते का नाही ह्याचं उत्तर माझ्याकडे नाही। आणि हा प्रश्न मला विचारायच्या ऐवजी हा प्रश्न तुम्ही माननीय देवेंद्रजींना विचारला पाहिजे कारण काही मीटिंग त्यांच्या घरी झाली। आमच्या पक्षाचे नेते इस्लामपूरच्या ईश्वरपूरच्या कामासाठी गेले होते, ऑफिशियली वेळ मागून गेले होते। त्यांचं काम झालं आणि पुढच्या दरवाज्याने गेले आणि पुढच्याच दरवाज्याने परत आले। माझ्या माहितीनुसार ते काय वर्ल्ड कप चालू आहे फुटबॉलचा, तिथे प्रफुल्ल पटेल आहे। ते कालच्या बैठकीला होते की नाही त्याविषयी माझ्या मनात शंका आहे। जयंतराव पाटील भेटण्यामागचं कारण जे आहे हे त्यांच्या मतदारसंघातला एका नगराध्यक्षाला अत्यंत बेकायदेशीरपणे डिस्क्वालिफाय करण्यात आलं। ते त्या विषयावर मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेले आणि त्या विषयावर त्यांनी तक्रार केलेली आहे, चर्चा केलेली आहे। ठाकरेंचे 6 खासदार फुटण्यापूर्वी संपूर्ण मौन बाळगणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता जयंत पाटील ईश्वरपूरच्या मुद्द्यावर आपल्यालाही भेटले होते असं सांगत चर्चेला पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न केलाय। तर योग्य वेळी तुम्हाला काय ते समजेल असं सांगत पंकजा मुंडेंनी गूढ अधिकच वाढवलंय। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे आमच्या आघाडीत आहेत, महायुतीमध्ये आहेत, ते NDA मध्ये आहेत। जयंत पाटील माझ्याकडेही आले होते सांगलीच्या नगर परिषदेच्या विषयावर आणि त्यांनी त्याचा खुलासाही केलेला आहे की सांगलीच्या काही विषयांवर ते गेले होते आणि मुख्यमंत्र्यांना भेटणं काय गैर आहे का, काय चुकीचं आहे का? याचा तुम्ही फक्त राजकीय अर्थ कशाला काढता? मी याच्यावर काही टिप्पणी करू शकत नाही। माझ्याकडे एक मंत्री म्हणून काही विषय असेल, काम असेल तर ते नक्कीच येतात। तसंच ते मुख्यमंत्र्यांकडे जाऊ शकतात। हे कुठलं समीकरण आहे की कोणत्या मंत्र्यांशी कोणी एखादा विरोधी पक्षाचा आमदार भेटला आणि काही त्याच्यामध्ये होत आहे?
पण काय होत आहे काय नाही होत आहे ते आता मला माहिती नाही. योग्य वेळी तुम्हाला कळेलच आणि मलाही कळेल. पंकजा मुंडे असे संकेत देत असताना भाजपचे विधान परिषद आमदार सदाभाऊ खोत यांनी मात्र जयंत पाटलांवर चांगलंच तोंडसुख घेतलंय. महाराष्ट्राच्या राजकारणातला विश्वासार्हता नसलेला आणि विश्वासघातकी नेता कोण असेल तर त्याचं नाव जयंत पाटील आहे. मुळामध्ये देवाभाऊला महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये जर कुणी सगळ्यात जास्त त्रास दिला असेल तर त्याचं नावसुद्धा जयंत पाटील आहे. आणि म्हणून मला वाटतं की अतृप्त आत्मे सत्तेसाठी तडफडायला लागलेले आहेत. आता सदाभाऊंचा जयंत पाटलांना विरोध हा सांगलीतल्या स्थानिक राजकारणाचा भाग असावा. मात्र जयंत पाटील यांच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीच्या दुसऱ्या दिवशी मुंबईतल्या घडामोडी वेगळेच संकेत देत आहेत. जयंत पाटील पूर्वनियोजित भेट घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी रात्री 10:30 वाजता जाणं आणि नेमकं त्याच वेळी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक सुरू असणं हा योगायोग समजायचा का? राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची तासभर बैठक घेतली. बैठकीला छगन भुजबळ, सुनील तटकरे, पार्थ पवार, अनिल पाटील आदी नेते हजर असल्याचं समजतंय. जयंत पाटील फडणवीस भेटीच्या दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादीची खलबत हा दुसरा योगायोग म्हणायचा का? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आमदारांचा मोठा गट घेऊन जयंत पाटील सोबत आले तर त्यांना कोणतं मंत्रिपद देता येईल याबाबत या बैठकीत चर्चा झाली. गेल्या काही वर्षात राज्यात एवढी पक्षांतर आणि फाटाफूट झाली आहे की आधीच फुटलेल्या राष्ट्रवादीत पुन्हा फूट पडली किंवा फुटलेल्या राष्ट्रवादी एकत्र आल्या तरी त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नसेल. मुंबईहून सूरज सावंत आणि निलेश बुधावलेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.